तिकडे नागपुरातही बंजारा समाजाच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। पारंपरिक डफडं आणि नगाडे वाजवत हे आंदोलन करण्यात आले। पारंपरिक वेशभूषेमध्ये महिलांची उपस्थिती होती। एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी बंजारा समाज सध्या आक्रमक झालेला आहे। मराठवाड्यानंतर आता विदर्भातही त्यांच्यामार्फत आंदोलन केलं जात आहे। हे शासन बंजारा समाजाला सदैव सकारात्मक असते। शासनाला आमची एवढीच विनंती आहे की हैदराबाद गॅजेटियर मध्ये नुसार कार्यवाही करून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करावे हीच विनंती आहे। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरही बंजारा समाज बांधवांच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये जिल्हाभरातील बंजारा समाज बांधव सहभागी झाले। या मोर्चामध्ये बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांच्यासह बंजारा समाजाचे स्थानिक नेते सहभागी झालेले होते। बंजारा समाजाला अनुसूचित जमाती या प्रवर्गातून आरक्षण मिळावं या एकमेव मागणीसाठी हा मोर्चा हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता। राज्य शासनाच्या वतीने हैदराबाद गॅजेट लागू करून मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र दिलं जाते आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं जाते। त्यात हैदराबाद गॅजेट नुसार आता बंजारा समाज सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। बंजारा समाजाला आता अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी शेकडोच्या संख्येनं बंजारा समाज बांधवांचा हा मोर्चा हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येतोय। या मोर्चामध्ये बंजारा समाजाचे जिल्ह्याभरातील समाज बांधव सहभागी झाले, तर पारंपरिक वेशभूषेमध्ये महिला सुद्धा मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी झाले, तर दूर दूर पर्यंत बघू शकता आपण बंजारा समाज बांधवच या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। हा मोर्चा हिंगोली शहरातील जिल्हा परिषद ग्राउंडवरून कलेक्टर ऑफिसच्या दिशेने निघालेला आहे। सध्या हा मोर्चा हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आलेला आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। काही वेळामध्ये हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल। या मोर्चामध्ये बंजारा समाजाचे महंत त्याचबरोबर बंजारा समाजाचे जिल्ह्याचे नेते ते सुद्धा मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली पोलिसांच्या वतीने सुद्धा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली।